ऐकताय का? एक छोटीशी गोष्ट. एक दिवशी राजा आपल्या प्रधानाला म्हणतो, तुझी जर का हुशारी सिद्ध करायची असेल आणि हे प्रधानपद टिकून ठेवायचं असेल तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर दे. प्रधान तयार होतो, कारण त्याला प्रधानच राहायचं असतं आणि आपण बुद्धिमान आहोत हे सिद्ध करायचं असतं. तो म्हणतो, विचारा, तुम्हाला काय विचारायचं आहे ते. राजा म्हणतो, अशी कोणती विहीर आहे की ज्याच्यामध्ये माणूस पडला की वरती येऊ शकत नाही? प्रधान म्हणतो, असं तर होणं शक्य नाही. पण तो विचार करतो, काय उत्तर द्यावं, काय उत्तर द्यावं. त्याला काही उत्तर सापडत नाही. तो राजाकडनं 5-6 दिवस मागून घेतो आणि प्रत्येकाला येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यांनी कुठल्याही माणसाला भेटल्यानंतर तो एकच प्रश्न विचारायला सुरुवात करतो की अशी कोणती विहीर आहे की ज्याच्यामध्ये माणूस पडला की वरती येऊ शकत नाही. त्याचं उत्तर कुणालाच येत नाही. प्रधान म्हणतो, मला तर ह्याचं उत्तर आलंच पाहिजे, कारण मला प्रधानच राहायचं आहे आणि माझी हुशारी सिद्ध करायची आहे. ऊन पाऊस काहीही न पाहता प्रधान आपला चालतोय. शेवटचा एक दिवस असतो आणि प्रधान खूप लांबपर्यंत येतो, गावाच्या वेशीपर्यंत येतो आणि त्याला तिथे एक मेंढपाळ दिसतो. त्या मेंढपाळाला तो विचारतो, बाबा रे, तुझ्याकडे पाणी आहे का? हो आहे की. मी देतो पाणी, पण तुम्ही एवढे चिंतेत का दिसताय? प्रधान म्हणतो, अख्ख्या दुनियेला कळलं नाही, ह्याला विचारून काय उपयोग आहे, ह्याच्याकडे काही उत्तर असणार आहे का? तरी तो त्याला विचारतो की मला सांग, अशी कुठली विहीर आहे की ज्याच्यामध्ये पडल्यानंतर माणूस वरती येत नाही? मेंढपाळ हसतो आणि म्हणतो, ठीक आहे, मी माझ्याकडे ह्याचं उत्तर आहे, पण तुम्हाला पहिल्यांदा पाणी प्या, आपण बसूयात, बोलूयात. मग प्रधान म्हणतो की सांग, मला उत्तर सांग पहिल्यांदा, मला पाणी बिणी काही नको. नाही, माझी शर्त आहे की तुम्ही पाणी प्या पहिल्यांदा. पाणी पिलं. प्रधान म्हणतो, मला उत्तर सांग. थांब, आता बकरीचं दूध प्यायला लागेल तुला. अरे काय बकरीचं दूध? काय, मी कधीच नाही पिलेलं. नाही, उत्तर हवं असेल तर तुम्हाला हे सगळं केलं पाहिजे. बरं बाबा, आण ते बकरीचं दूध आण. मेंढपाळ बकरीचं दूध आणतो. दूध प्रधान पिणार, तेवढ्यात तो म्हणतो, थांबा, आधी मी पिणार आणि मग माझं उष्ट तुम्ही प्यायचं. अरे हे तर अतिच होतं आहे. बरं, पण मला उत्तर हवं आहे, म्हणून तू म्हणशील ते. उष्ट दूध हातात प्यायला घेतल्यानंतर तो मेंढपाळ म्हणतो, थांबा, असं नाही काही. तुम्ही ते दूध जे आहे ना, ते लांब पडलेलं मातीचं भांडं आहे ना, त्याच्यात होता आणि त्यातनं प्या. प्रधान डोक्याला हात लावतो, कसं काय शक्य आहे, ह्याला काही येत नाही उत्तर, हा उगाचच आपल्याला काहीतरी खेळवतो आहे. पण तो म्हणतो, खरंच येतं आहे का रे तुला उत्तर? हो, मी तुम्हाला उत्तर देऊ शकतो. माझं प्रधानपद टिकेल आणि माझी हुशारी सिद्ध होईल ह्या पोटी प्रधान तेही करायला तयार होतो. तो जातो, पटकीन ते मातीचं भांडं घेतो, त्याच्यात दूध ओततो आणि प्यायला लागतो. तेवढ्यात तो मेंढपाळ म्हणतो, थांबा, अहो मी तर तुम्हाला कधीच उत्तर दिलं आहे. प्रधान म्हणतो, कसं काय? अहो, मोह हा माणसाला इतका खोल विहिरीत नेतो की त्या लोभापायी, मोहापायी माणूस वरती येऊच शकत नाही.